अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज. यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो, यशवंत हो, जयवंत हो. बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव हर. सज्जन हो, आज 23 मार्च, पंढरीशी जाऱ्या आल्यानं संसारा दिनांचा सोयरा पांडुरंग भाग 1. सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये एक वेळ. श्री क्षेत्र पंढरपूर म्हणजे दक्षिण काशी. अनेक तीर्थे, अनेक देवता, अनेक संत, अनेक पवित्र स्थाने, प्रत्येकाचे महत्त्व वेगळे. पंढरीच्या पांडुरंगाची ही नगरी सतत त्याच्या नामामध्ये दुमदुमत असते. संतांना जसा पांडुरंगाचा लळा, तसा पांडुरंगाला संतांचा लळा. संतांनी या क्षेत्राला फार मोठे केले. भूमीवरचे वैकुंठ म्हणून त्याला संबोधले जाते. श्री महाराजांच्याकडे काही का होईना, कोणत्याही कारणाने एखादा का होईना पांडुरंगाची आठवण होते. कुणीतरी पिडलेला पिचलेला यावा आणि त्याने महाराजांना म्हणावे, महाराज आयुष्यात काही सुख नाही, होरपळून गेलोय दुःखात. महाराज लगेच म्हणायचे, सुखा लागी करीशी तळमळ, तरी तू पंढरीशी जाये एक वेळ. मग तो अवघाची सुखरूप होशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. महाराजांचे वाग्बाण त्याच्या हृदयामध्ये घुसायचे आणि श्री महाराजांच्या शब्दाखातर त्याची पंढरीची वारी व्हायची. तो महाराजांच्याकडे यायचा आणि येतच राहायचा, म्हणजे त्याची वारी सफल झालेली असणारच. पंढरीचा विठोबा सर्वांचे दुःख घेणारा आहे, सर्वांना सुख देणारा आहे. कोणी महाराजांच्याकडे यावे आणि म्हणावे, महाराज पाऊस पडेना. मग महाराज म्हणायचे, पंढरपूरला जा की, येताना भिजतच येशील. हे शब्द असत्य ठरायचे नाहीत. खरोखरच पंढरीच्या पांडुरंगाला भेट द्यायची आणि तो गृहस्थ माघारी येताना पाऊस सुरू व्हायचा. तीच गोष्ट दिंड्याची. दिंड्या माघारी येताना भिजतच यायच्या. महाराजांचा शब्द म्हणजे साक्षात ओंकार. त्यात भूत भविष्य वर्तमान हे सारे सामावलेले असायचे. त्यामुळे तो शब्द कधीच खोटा ठरायचा नाही. पांडुरंग म्हणजे सर्व सुखाचे आगर. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. देवाबरोबर संतांचा भक्तांचा गजर करणारा हा वारकरी संप्रदाय व त्याचा देव विठोबा, त्याला सारे संत माऊली म्हणतात. या सावळ्या विठ्ठलाचे वेड महाराष्ट्रापासून कर्नाटकापर्यंत ते थेट पंजाब पर्यंत, उत्तर प्रदेशात देखील सर्वांनाच आहे. कधी एकदा मी माहेरला जातो, माझ्या विठोबा आईचे दर्शन घेतो, ही भावना प्रत्येकाच्या मनात असते. मग पथ्याची पताका खांद्यावर घेऊन, गळ्यात माळ, हातात टाळ, मुखात नाम, सारे वारकरी ज्या वेळेला पंढरपुराकडे निघतात, त्यावेळी सर्व जग पंढरपुराकडे वाहत निघालेले आहे असे वाटते. यांना आनंद देणारा तो आनंद सम्राट केवढा असेल याची कल्पनाच करता येत नाही. ज्यावेळी हा सारा जथ्था पंढरपूरच्या वाळवंटात जमतो, कोण ध्यान करतो, कोण गात असतो, कोण भारुड म्हणत असतो, कोण नाचत असतो, कोण फुगड्या खेळत असतो, कोण हरिपाठ म्हणत असतो, कुठे कीर्तन चाललेले असते, कुठे काकड्याचा आवाज येतो. आणि या साऱ्यात सर्वात महत्वाचे म्हणजे घाटाच्या पायऱ्यावर बसलेले भिक्षेकरी. त्यांच्यात खरा पांडुरंग बसलेला असतो. त्यांना काही ना काहीतरी अर्पण करावे. आपल्या मागच्या बऱ्याच पिढ्या निघून जातात आणि हे सर्व पाहत असताना, करीत असताना जी जात कधी मनातून जात नाही, ती जात तिथे कधी आठवत नाही. त्यावेळेला त्या ज्याला जात आठवेल तो त्या जातीचाच नाही असे म्हणावे. म्हणून तर इथे नामदेव पायरीच्या शेजारी चोखोबाची ही समाधी आहे. ज्याने आपला देह विठ्ठल नामामध्ये खर्ची पाडला. खरे पाहू जातात, चोखामेळा जातीने महार म्हणजे बीसी, गोरा कुंभार जातीने कुंभार म्हणजे ओबीसी, तसेच सावता माळी नरहरी सुद्धा सोनार सुद्धा, दामाजी पंत संत एकनाथ यांचा वर्ग ईबीसी. तरीही विठू माझा लेकरूवाळा
संगे गोपाळांचा मेळा हा अनुभव प्रत्येकाला येतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय. पार्वती पते हर हर महादेव.